विचार करा आणि श्रीमंत व्हा. ही केवळ एका पुस्तकाची कथा नाही, तर आयुष्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या एका महान प्रवासाची सुरुवात आहे. आपण रोज पाहतो की आपल्या आसपास कित्येक लोक रात्रदिवस कष्ट करत असतात, घाम गाळत असतात, तरीसुद्धा ते आयुष्यभर पैशाच्या चिंतेतच जगतात. दुसरीकडे काही लोक असे असतात जे अगदी सामान्य परिस्थितीतून वर येतात आणि असा काही चमत्कार करतात की पूर्ण जग त्यांच्याकडे पाहत राहते. त्यांच्याकडे असा कोणता छुपा मंत्र असतो जो बाकीच्यांना कधीच कळत नाही? काय श्रीमंत होणे ही फक्त नशिबाची गोष्ट आहे की त्यामागे एक शास्त्र आहे, एक विचारसरणी आहे? आज आपण याच गुपिताचा शोध घेणार आहोत. जर तुम्ही हा संवाद शेवटपर्यंत मन लावून ऐकला तर मला खात्री आहे की तुमचा पैशांकडे, यशाकडे आणि स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट काय असते माहितीये का? ती म्हणजे तुमची विचार करण्याची पद्धत. तुमचे विचारच तुमचे भविष्य ठरवत असतात. आपण जितका विचार करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त ताकद आपल्या मनामध्ये असते. एका साध्या माणसानं जेव्हा काहीतरी मोठे करण्याचं स्वप्न पाहिले आणि त्यावर ठाम विश्वास ठेवला, तेव्हा इतिहास घडला. थॉमस एडिसन यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका सामान्य माणसाची ही कथा आहे. त्याच्याकडे कोणतेही पैसे नव्हते, ना कोणती मोठी ओळख होती, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे जबरदस्त डिझायर. त्याला एडिसन यांच्यासोबत पार्टनर म्हणून काम करायचे होते. त्यांच्याकडे नोकरी करायची नव्हती. हा फरक खूप मोठा आहे. जेव्हा आपण आपल्या ध्येयाबद्दल इतके स्पष्ट असतो तेव्हा रस्ते आपोआप तयार व्हायला लागतात. तो माणूस तिथे पोहोचला. त्यानं शून्यातून सुरुवात केली आणि शेवटी त्यानं आपले ते स्वप्न खडे करून दाखवले. यालाच आपण एक सच्चा माइंडसेट म्हणतो. श्रीमंत होण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पायरी म्हणजे तुमच्या मनातील डिझायर. पण ही फक्त एक सामान्य इच्छा असून चालणार नाही. इच्छा तर प्रत्येक माणसाकडे असते. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते, छान गाडी हवी असते, मोठे घर हवे असते. पण फक्त इच्छेनं काहीच मिळत नाही. तुमच्या मनात एक प्रकारची बर्निंग डिझायर असावी लागते. अशी इच्छा जी तुम्हाला शांत बसू देत नाही, जी तुम्हाला रात्री झोपू देत नाही. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुमचे मागचे सगळे रस्ते बंद करून टाकता, जेव्हा तुमच्याकडे मागे हटण्याचा कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही, तेव्हाच खडी क्रांती घडते. जसे युद्धावर गेलेला एखादा राजा आपली जहाजे पेटवून देतो, जेणेकरून सैन्याला जिंकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. तुमच्या आयुष्यात सुद्धा जेव्हा जिंकणं हाच एकमेव पर्याय उरतो, तेव्हा यश तुमच्या पावलाशी येते. आता प्रश्न असा येतो की ही तीव्र इच्छा पैशात कशी रूपांतरित करायची? यासाठी खूप साधी पण अत्यंत शक्तिशाली पद्धत आहे. सर्वात आधी तुमच्या डोक्यात एक स्पष्ट रक्कमेचा आकडा ठरवा. मला खूप पैसे हवेत असे म्हणून चालणार नाही. मला नक्की किती पैसे हवेत हे ठरवा. त्यानंतर त्या पैशाच्या बदल्यात तुम्ही जगाला काय देणार आहात ते ठरवा. कारण या जगात काहीही फुकट मिळत नाही. जर तुम्हाला काही मिळवायचे असेल तर काहीतरी द्यावेच लागेल. त्यानंतर एक निश्चित तारीख ठरवा की ज्या दिवशी ते पैसे तुमच्याकडे असतील. मग एक ठोस प्लॅन बनवा आणि लगेच ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. तुमचा प्लॅन पूर्णपणे तयार नसेल तरीही चालेल, पण पहिली पायरी उचलणं खूप गरजेचे आहे. हे सर्व एका कागदावर लिहून काढा आणि रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी ते मोठ्यानं वाचा. जेव्हा तुम्ही हे पुन्हा पुन्हा करता तेव्हा ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसते. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे फेथ, म्हणजे स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर असणारा गाढ विश्वास. कित्येक वेळा आपले मन आपल्याला सांगते की हे तुझ्यानं होणार नाही, हे खूप कठीण आहे. पण अशा वेळी तुमचा विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जातो. विश्वास ही एक अशी भावना आहे जी तुमच्या विचारांना एक वेगळीच एनर्जी देते. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना विश्वासाची साथ देता तेव्हा तुमचे मन अद्भुत गोष्टी करायला लागते. जर तुम्हाला स्वतःवरच विश्वास नसेल तर जग तुमच्यावर कसा विश्वास ठेवेल? म्हणून दररोज स्वतःला सांगा की मी हे करू शकतो आणि मी हे करून दाखवणारच आहे.
आपल्या मनात आपण स्वतःशी जो संवाद साधतो त्याला ऑटो सजेशन म्हणतात. ही तिसरी पायरी आहे. आपण दिवसभरात स्वतःला काय सांगतो यावर आपले आयुष्य अवलंबून असते. जर तुम्ही रोज स्वतःला सांगत राहिलात की माझ्याकडे पैसे टिकत नाहीत, माझी परिस्थिती वाईट आहे, माझे नशीबच खराब आहे, तर तुमचे सबकॉन्शियस माइंड तसेच सत्य बनवून दाखवेल. कारण आपल्या अवचेतन मनाला चांगले आणि वाईट यातील फरक कळत नाही. तुम्ही त्याच्यात जे भी रोवाल तसेच झाड तिथे उगवेल. म्हणून रोज स्वतःला पॉझिटिव्ह विचारांचे डोस द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल सतत विचार करता आणि ते प्राप्त झाल्याचे चित्र मनात निर्माण करता, तेव्हा तुमचे मन त्या ध्येयाकडे आकर्षित होऊ लागते. ज्ञान ही खूप मोठी ताकद आहे असे म्हटले जाते, पण ते पूर्ण सत्य नाही. ज्ञान ही फक्त एक संभाव्य ताकद आहे. जोपर्यंत तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करून काहीतरी ठोस करत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाला काहीही अर्थ उरत नाही. जगात दोन प्रकारचे ज्ञान असते. एक सामान्य ज्ञान जे शाळा आणि कॉलेजात शिकवले जाते, आणि दुसरे स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सखोल ज्ञान. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील स्पेशलाइज्ड नॉलेज मिळवावे लागेल. जगातील सर्वात यशस्वी लोकांना सर्व गोष्टींचे ज्ञान नसते, पण ते ज्या क्षेत्रात काम करतात त्यातील बारकावे त्यांना माहिती असतात. तुम्हाला सर्व गोष्टी स्वतःच शिकण्याची गरज नाही. तुम्ही अशा लोकांची मदत घेऊ शकता ज्यांच्याकडे ते ज्ञान आहे. मानवी मनाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे इमॅजिनेशन, म्हणजे आपली कल्पनाशक्ती. माणूस ज्या गोष्टीची कल्पना करू शकतो ती गोष्ट तो प्रत्यक्षात आणू शकतो. आज आपण आसपास ज्या काही गोष्टी पाहतो, मग तो मोबाईल असो, विमान असो किंवा इंटरनेट असो, या सर्व गोष्टी एकेकाळी कोणाच्या तरी कल्पनेतच होत्या. तुमच्या मनात येणारी एखादी छोटीशी आयडिया तुमचे पूर्ण आयुष्य बदलू शकते. कल्पनाशक्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे ज्यामध्ये आपण जुन्याच विचारांची पुनर्रचना करतो, आणि दुसरी म्हणजे जिथे आपल्याला पूर्णपणे नवीन प्रेरणा मिळते. तुमच्या कल्पनाशक्तीला सतत धार लावत राहा. नवीन कल्पनांचा शोध घ्या आणि त्यांना सत्यात उतरवण्यासाठी विचार करा. फक्त कल्पना करून किंवा स्वप्न पाहून चालणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे एक उत्कृष्ट ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. जेव्हा तुमच्याकडे एक स्पष्ट प्लॅन असतो तेव्हा तुमचे ध्येय गाठणं सोपे होते. जर तुमचा पहिला प्लॅन अपयशी ठरला तर घाबरून जाऊ नका. लगेच दुसरा प्लॅन बनवा. तोही अपयशी ठरला तर तिसरा बनवा. यशाच्या मार्गावर अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे. अपयश म्हणजे तुमचा प्लॅन चुकीचा होता, तुम्ही चुकीचे आहात असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून जोपर्यंत तुम्हाला यशस्वी प्लॅन मिळत नाही तोपर्यंत प्लॅन बदलत राहा, पण ध्येय कधीही बदलू नका. अतिशय यशस्वी लोकांमध्ये एक खास गुण असतो, तो म्हणजे जलद डिसिजन घेण्याची क्षमता. ते खूप वेगानं निर्णय घेतात आणि आपल्या निर्णयावर ठाम राहतात. ते लोकांच्या सांगण्यावरून आपले निर्णय वारंवार बदलत नाहीत. याउलट जे लोक आयुष्यात अपयशी ठरतात ते निर्णय घेताना खूप वेळ लावतात आणि लोकांच्या मतांमुळे पटकन आपले निर्णय बदलतात. जर तुम्ही रोज इतरांचे ऐकून तुमचे निर्णय बदलणार असाल तर तुम्ही आयुष्यात कधीच मोठे काही करू शकणार नाही. स्वतःच्या विचारांवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा आणि निर्णय घ्यायला शिका. निर्णय घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे पर्सिस्टन्स, म्हणजे जिद्द. यशाच्या वाटेवर अनेक अडचणी येतील. लोक तुमचे हसे उडवतील, परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल. अशा वेळी 95% लोक हार मानतात आणि मागे हटतात. पण जे 5% लोक इतिहास घडवतात त्यांच्याकडे ही जिद्द असते. ते कितीही वेळा खाली पडले तरी पुन्हा उठून उभे राहतात. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत. पर्सिस्टन्स ही एक अशी ढाल आहे ज्याच्या पुढे अपयशाला सुद्धा हार मानावी लागते. एकटा माणूस कधीच खूप मोठे साम्राज्य उभे करू शकत नाही. यासाठी आपल्याला मास्टर माइंडची गरज असते. मास्टर माइंड म्हणजे समान उद्दिष्ट असलेले, सकारात्मक आणि बुद्धिवान लोकांचा समूह. जेव्हा 2 किंवा अधिक लोक एकाच ध्येयासाठी एकत्र येतात तेव्हा तिथे एक वेगळीच मानसिक ऊर्जा निर्माण होते. त्याला आपण एक तिसरे अदृश्य मन म्हणू शकतो.
तुमच्या आसपास असे लोक ठेवा जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतील, जे तुमच्या स्वप्नांना हसणार नाहीत तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. तुमच्या संगतीचा तुमच्या यशावर खूप मोठा प्रभाव पडतो. आपल्या शरीरातील आणि मनातील ऊर्जेचा योग्य वापर करणं ही सुद्धा एक कला आहे. आपल्या भावनांमध्ये प्रचंड ताकद असते. जर आपण आपल्या भावनांना योग्य दिशा दिली तर आपण आपल्या कामात चमत्कार करू शकतो. आपल्या मनातील नकारात्मक भावना जसे की राग, द्वेष, भीती यांना काढून टाकून सकारात्मक भावना जसे की प्रेम, उत्साह, विश्वास यांना जागा दिली पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या ऊर्जेचा वापर तुमच्या क्रिएटिव्ह कामासाठी आणि ध्येयासाठी करता तेव्हा तुमची काम करण्याची क्षमता कित्येक पटीनं वाढते. आपले सबकॉन्शियस माइंड हे एका अफाट समुद्रासारखे आहे. दिवसभरात आपण जे काही विचार करतो, जे काही अनुभवतो ते सर्व तिथे साठवले जाते. जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनात सतत भीती, चिंता आणि गरिबीचे विचार टाकत राहाल तर तुमचे आयुष्य तसेच बनेल. पण जर तुम्ही तिथे यश, समृद्धी आणि आनंदाचे विचार पेरले तर तुमचे आयुष्य समृद्ध होईल. रात्री झोपण्यापूर्वीचा काळ यासाठी खूप महत्त्वाचा असतो. झोपण्यापूर्वी नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करा. तुमच्या ध्येयांचे चित्र मनात आणा. कारण तुम्ही झोपलेले असताना सुद्धा तुमचे अवचेतन मन काम करत असते. आपले मेंदू हे विचारांचे एक प्रक्षेपकासारखे आहे. आपण जे विचार करतो ते लहरींच्या रूपात विश्वात पसरतात. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपण सकारात्मक गोष्टींना आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असेही म्हटले जाते. म्हणून नेहमी तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सी उंच ठेवा. चांगला विचार करा, चांगले बोला आणि चांगल्या गोष्टी घडण्याची अपेक्षा ठेवा. 6वी, ज्ञानेंद्रिय म्हणजे तुमची इंट्युशन किंवा अंतर्मन. 6वी ज्ञानेंद्रिय म्हणजे तुमची इंट्युशन किंवा अंतर्मन. जेव्हा तुम्ही वरील सर्व पायऱ्या पार करता तेव्हा तुम्हाला या 6व्या ज्ञानेंद्रियाचा अनुभव येतो. हे तुम्हाला येणाऱ्या धोक्यांची पूर्वकल्पना देते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. हे अद्भुत ज्ञान तुम्हाला अचानक येणाऱ्या प्रेरणांच्या रूपात मिळते. जेव्हा तुमचे मन शांत आणि एकाग्र असते तेव्हा तुम्हाला या अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. या सर्व प्रवासात एक गोष्ट तुम्हाला सतत रोखण्याचा प्रयत्न करेल, ती म्हणजे भीती. मानवी आयुष्यात प्रामुख्याने 6 प्रकारच्या भीती असतात. गरिबीची भीती, टीकेची भीती, आजारपणाची भीती, प्रेम गमावण्याची भीती, म्हातारपणाची भीती आणि मृत्यूची भीती. या भीतीच्या भिंती जोपर्यंत तुम्ही पाडत नाही तोपर्यंत तुम्ही मुक्तपणे पुढे जाऊ शकत नाही. भीती ही फक्त तुमच्या विचारांची एक निर्मिती आहे. जेव्हा तुम्ही धैर्याने परिस्थितीचा सामना करता तेव्हा भीती आपोआप गायब होते. आता विचार करा की तुम्ही आजपर्यंत काय करत होतात. तुम्ही तुमच्या विचारांना कोणती दिशा देत होतात. जर तुम्ही अजूनही जुन्याच पद्धतीने विचार करत राहिलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आजपर्यंत मिळत आले आहे. जर तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर आजच निर्णय घ्या. तुमच्या मनातील इच्छेला ज्वाला बनवा. स्वतःवर विश्वास ठेवा. एक मजबूत प्लॅन बनवा आणि जिद्दीने कामाला लागा. यश तुमची वाट पाहत आहे. आजपासूनच तुमचा हा नवीन प्रवास सुरू करा आणि जगाला दाखवून द्या की तुमच्यात काय ताकद आहे.